जय गोमाता, जय गोपाल. गोमाता राष्ट्रमाता. गोमातेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीय बंधू भगिनी यांना विनम्र अभिवादन, विनम्र आवाहन. गोमातेची होणारी दुर्दशा टाळण्यासाठी, गोमातेला योग्य सेवा, सुरक्षा व सन्मान मिळावा यासाठी देशातील संत, महंत, गोसेवक, गोभक्त, गोप्रेमी यांनी 27 एप्रिल हा दिवस गो सन्मान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे व 27 एप्रिल हा दिवस गो सन्मान दिवस साजरा होत आहे. यासाठी देशभर गो सन्मान आव्हान अभियान ही एक चळवळ उभी राहिली आहे. ही चळवळ कोणत्याही पक्षाशी, कोणत्याही संस्थेशी अथवा कोणत्याही संघटनेशी निगडीत नसून देशातील गोप्रेमींनी लोकांच्या भल्यासाठी, लोकांनी लोकांसाठी, लोकांकरता चालवलेली ही चळवळ देशभर कार्यरत आहे. नो डोनेशन या तत्वावर कार्य करीत आहे. दिनांक 27 एप्रिल देशातील सर्व तहसील कार्यालयांवर गो सन्मान अभियान शोभायात्रेद्वारा देशातील गोप्रेमींनी विशेष निवेदनावर सह्या करून हे निवेदन महाशय तहसीलदार यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार, सन्माननीय पंतप्रधान भारत सरकार, त्या राज्यांचे सन्माननीय राज्यपाल, त्या राज्यांचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना हे निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा कडक कायदा लागू करावा अशी प्रमुख मागणी असून गोहत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी प्रमुख मागणी आहे. त्याबरोबर गोमातेची सेवा करता यावी म्हणून विशेष व्यवस्था निर्माण करावी. त्याचबरोबर गोमाता राष्ट्रमाता म्हणून अथवा गोमातेला राष्ट्रीय सन्मान बहाल करण्यात यावा अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. दिनांक 27 एप्रिल रोजी चोपडा तहसील येथे, चोपडा येथील श्रीराम मंदिर, गांधी चौक चोपडा येथून सकाळी 10 वाजता भव्य गो सन्मान शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत सर्व जाती धर्मातील गोप्रेमी बंधू भगिनी, संत, महंत, गोसेवक, गोरक्षक या सर्वांनी सहभागी व्हावे व या ऐतिहासिक क्षणाचे भागीदार व्हावे असे नम्र आवाहन करण्यात येत आहे. सकाळी 11 वाजता महाशय तहसीलदार साहेब चोपडा यांना निवेदन देण्यात येऊन प्रार्थना करण्यात येणार आहे आणि या प्रार्थनेद्वारे गोमातेची सेवा, सुरक्षा व सन्मान निश्चित करा यासाठी महामहिम राष्ट्रपती
महामहिम पंतप्रधान, सन्मान्य राज्यपाल आणि सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यांना प्रार्थनापत्र देण्यात येणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने गोप्रेमींनी सहभागी व्हावे असे विनम्र आवाहन विनंती करीत आहे.